जय शिवराय मित्रांनो राज्यातील 21 ते 65 वयोगटातील निराधार, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, विवाहित, अविवाहित अशा विविध प्रवर्गातील महिला लाभार्थ्यांकरता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे। ज्या योजनेच्या अंतर्गत महिला लाभार्थ्यांना 1500 रुपयाचं दरमहा मानधन दिलं जात आहे। मित्रांनो, याच्याच अंतर्गत मोठ्या प्रमाणात अर्ज केले जात आहेत। 2 सप्टेंबर 2024च्या GR नुसार आता महिला लाभार्थ्यांना या सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा अर्ज करण्यासाठी मुभा देण्यात आलेली आहे। मात्र हे अर्ज भरून घेतले जात असताना या योजनेमध्ये एक मोठा बदल करण्यात आलेला आहे आणि याच्याच संदर्भातील एक महत्त्वाचा असा GR 6 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। मित्रांनो, या योजनेची अंमलबजावणी केली जात असताना 12 जुलै 2024 आणि 15 जुलै 2024च्या GR नुसार ग्रामीण आणि नागरी भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, समूह संघटक, मदत कक्ष प्रमुख, याचप्रमाणे आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, आपले सरकार सेवा केंद्र अशा विविध 11 माध्यमातून हे अर्ज स्वीकारले जात होते। हे अर्ज स्वीकारण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती, परंतु आता या 11 माध्यमातून स्वीकारले जाणारे अर्ज हे आता स्वीकारले जाणार नाहीत। या GRच्या माध्यमातून आता याच्यामध्ये एक मोठा बदल करण्यात आलेला आहे। सप्टेंबर महिन्यामध्ये स्वीकारले जाणारे अर्ज फक्त आता अंगणवाडी सेविकाच्या माध्यमातून स्वीकारले जाणार आहेत। या शासन निर्णयाच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृतीचे देण्यात आले अधिकार रद्द करण्यात आलेले असून आता फक्त या निर्णयाच्या दिनांकापासून अंगणवाडी केंद्रामध्ये अंगणवाडी सेविका मार्फत फक्त अर्ज स्वीकारले जाणार आहेत आणि तेच अर्ज पुढे पात्र केले जाणार आहेत। मित्रांनो, सप्टेंबर महिन्यामध्ये केलेले अर्ज हे सप्टेंबर महिन्याच्या 1 तारखेपासून लाभासाठी पात्र करण्यात येणार आहेत आणि अशा प्रकारे आता नवीन अर्ज स्वीकृतीमध्ये हा एक मोठा बदल करण्यात आलेला आहे। मित्रांनो, हा GR आपण महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। धन्यवाद।